हॅलो, गुड मॉर्निंग. मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आज ना माझी घरातली सर्व कामं जी आहेत ती आवरल्या गेलेली आहेत. का तर आज मला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं आणि त्यामुळे मी ना सकाळीच स्वयंपाकसुद्धा करून घेतला होता. मुलांचा टिफिन दिला आणि लगेच आपला जो लंच असतो ना तोसुद्धा मी प्रिपेअर करून घेतला होता. का तर मला आहे ना फ्रेंडसोबत बाहेर जायचं होतं आणि मला माहिती आहे मी तिच्यासोबत जर बाहेर गेले ना तर लवकर तर काही घरी येणार नाही आहे. म्हणून मी सगळं आज प्रिपेअर करूनच जाणार आहे आणि त्यानंतर मला परत डीमार्टला सुद्धा जायचं आहे. सो मी झाडायला घेतलं तर पहा मला इथं काय दिसलं. हे जे आहे ना एकच उंदीर आहे माझ्या घरामध्ये जो की मला इतका त्रास देतो. याने पहा किती रेती बाहेर काढलेली आहे आणि याच्यावर मी खूप जास्त प्रयोग करून झालेले आहेत पण याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे. असो आता आज ना खूप छान ऊन पडलेलं होतं बाहेर आणि मी म्हटलं आज झाडांना थोडंसं ऊन पण देऊन घेऊया. कारण 8 दिवस होऊन गेले होते पावसामुळे ना मला त्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा ठेवता येत नव्हती. माझ्या घरामध्ये आहेत ना पूर्ण झाडे जी आहेत ती इंडोर प्लांट्स आहेत. सो त्यांना काय तेवढं ऊन लागत नाही. पण जी काही आहे छोटी मोठी जी दुसरी झाडे आहेत ना माझ्याकडे त्यांना तर ऊन द्यावं लागणारच होतं. म्हणून मी म्हटलं चला आज छान ऊन पण पडलेलं आहे आणि मस्त आपण त्याला ऊन देऊन घेऊया. तर आज माझी झाडे आहेत ना मस्त ऊन घेणार होती आणि मी इथलं थोडंसं साफसफ पण करून घेतलं आणि बाकीची जी झाडे होती ते आणून पटापट इथं ठेवत होती. आता पहा तुम्ही किती छान असं ऊन पडलेलं आहे आणि किती छान वाटतात ना झाडं उन्हामध्ये. आता हे ना इथं मक्का भाजून ठेवत होते आणि इकडे आमची लुसी मॅडम आहे ना वेट करत होती की हिचा नंबर कधी येतो. हे पहा किती छान ना. आता हिने हिचा पूर्ण एक मक्का खाल्लेला आहे बरं का. पण तरीही हिला आमच्या याच्यामध्ये जे आहेत ना हिस्से पाडायचे असतात. तर पहा ती किती इनोसेंट फेस करून बसलेली आहे. आता मला माझं एक पार्सल रिसीव झालेलं होतं. त्यामध्ये मी मॉर्निंग ग्लोरी नावाचं एक फ्लावर ऑर्डर केलं होतं. म्हणजे हे काय प्लांट नाही आहे, हे याच्या फक्त सीड्स ऑर्डर केल्या होत्या मी आणि ह्याच्यासोबत ना मला एक सनफ्लावर सीड्ससुद्धा रिसीव झाल्या होत्या. आणि आता मला माहिती नाही हे किती ग्रो करणार आहेत आणि नाही ते. आणि जर हे ग्रो करत असेल ना तर मी ह्याचे अपडेट्स तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईल ओके. आणि आत्ता आहे ना मी माझा जो गुरुवारचा भाजीपाला होता जे की मी वॉश करून ठेवला होता ना ते सर्व भाजीपाला जे आहे मी ते पूर्ण ह्या कंटेनर्समध्ये भरून ठेवणार आहे. आता ह्या कंटेनर्सची एक बेनिफिट काय म्हणजे ह्यामध्ये तुम्ही भाजीपाला जेव्हा ठेवता ना तो 1 आठवडाभर तरी ना जशास तसा राहतो. बाजारातून ना मी काही फ्रूट्ससुद्धा आणले होते आणि ते फ्रूट्ससुद्धा मी वेगळे करून ठेवलेले आहे आणि मी लगेच ना थोडंसं फ्रीजवर हात मारून घेतला. म्हणजे थोडेसे जे दुधाचे डाग पडले होते आणि थोडंसं काही सांडलेलं असेल ना ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि आता मला जायचं होतं फ्रेंडसोबत बाहेर. तिचं आहे ना एक केकचं जे सामान होतं ते तिला घ्यायचं होतं. सो मी तिच्यासोबत बाहेर गेले होते. आता ना इथून निघाल्यानंतर मला डीमार्टला सुद्धा जायचं होतं. मग काय आम्ही डीमार्टला निघालो की आमची जी मॅडम आहेत ना दोघी त्यासुद्धा आमच्यासोबतच आल्या होत्या. आता हिला आहे ना डीमार्टला यायचं तर खूप असतं पण हिला चालावं वाटत नाही म्हणून ही आहे ना पूर्ण वेळ ह्या ट्रॉलीला लटकून होती. आणि आता मी माझं हे जे सामान आहे ना ते सुद्धा भरून घेते. पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.